नमस्कार. मी निलिमा मुद्गलकर. गेल्या 4 दिवसापासून आपण श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींचं चरित्र जाणून घेत आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं की काशी क्षेत्रामध्ये मध्व तत्त्वज्ञानाची ध्वजा रोवण्यात श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामी यशस्वी झाले. पुढे स्वामी प्रयाग क्षेत्री निघाले. काही दिवस येथे मुक्काम करून येथील लोकांना तप्तमुद्रा देऊन उपदेश केला. श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींची कीर्ती सगळीकडे पसरली होती. रेवा संस्थानच्या राजेसाहेबांनी त्यांना आपल्या संस्थानात आमंत्रित केले आणि 3 दिवसांच्या त्यांच्या वास्तव्याचा संपूर्ण खर्च संस्थानतर्फे करण्यात आला. द्वैत तत्त्वज्ञानावर त्यांचे 3ही दिवस प्रवचन ऐकून लोकांना अतिशय समाधान वाटले. मध्व संप्रदायाची ध्वजा रोवत स्वामींनी रामेश्वर, नागपूर, हैदराबाद या ठिकाणीही लोकांना मार्गदर्शन केले. तेथून स्वामींनी तिरुपती येथे प्रयाण केले. तिरुपती संस्थानतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. येथे काही दिवस वास्तव्य करून स्वामी मद्रास या ठिकाणी आले. चतुर्थ आश्रम स्वीकारल्यानंतर स्वामी प्रथमच इथे आल्याने भक्तांची मांदियाळी या ठिकाणी पाहण्यात आली. याच ठिकाणी महासमाराधना महोत्सव झाला. महासमाराधनेचा उत्सव म्हणजे उत्तरादी मठासाठी विशेष असतो. येथील उत्तरादी मठाच्या इमारतीची दुरवस्था झाली होती. स्वामींनी ती जागा व्यवस्थित बांधावी अशा सूचना व्यवस्थापकाला दिल्या आणि खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले. आंध्र प्रदेशातील चिदंबर क्षेत्री काही अद्वैती पंडितांबरोबर शास्त्रचर्चा झाली. सुप्रसिद्ध अद्वैती पंडित अप्पय्य दीक्षित यांचे वंशज हरिहर शास्त्री आणि महामहोपाध्याय दंडपाणी दीक्षित यांचे बरोबर शास्त्रचर्चा झाली. ती 3 दिवस पर्यंत चालली. स्वामींनी वादात या पंडितांना निरुत्तर केले. तरीही उत्तरादी मठाच्या परंपरेप्रमाणे दक्षिणा देऊन सर्व पंडितांचा गौरव केला. श्री रघुत्तम तीर्थांचे वृंदावन ज्या तिरकोइलूर या ठिकाणी आहे तेथे स्वामी आले. श्री रघुत्तम तीर्थांना भावबोधकार असे म्हणतात, कारण त्यांनी आपल्या ग्रंथांना भावबोध असे नाव दिले. काही दिवस या ठिकाणी वास्तव्य करून स्वामी पुढे कुंभकोण क्षेत्री आले. इथेही स्वामींनी मध्वतत्त्वज्ञानाची ध्वजा रोवली. श्री शेषाचार्य नामक एक रामानुजपंथीय पंडित कुंभकोणी वास्तव्यास होते. त्यांना मानणारा फार मोठा वर्ग होता. ते सर्वजण त्यांना चतुःशास्त्र कल्पतरू म्हणून संबोधत आणि त्या पंडितांना देखील या गोष्टीचा अभिमान होताच. एक सद्गृहस्थ या पंडितांना म्हणाले की शास्त्रीजी, गावात उत्तरादी मठाचे अधिपती आलेले आहेत. आपण त्यांच्याशी वादविवाद करावा आणि वादात त्यांना हरवून आपली पदवी सार्थ करून घ्यावी. नाहीतर आपण उगाचच चतुःशास्त्र कल्पतरू ही पदवी मिळवता असा सर्वांचा समज होईल. त्यांना असे वाटले की उत्तरादी मठाच्या लोकांनीच हे घडवून आणले आहे. स्वामींनी मात्र या गोष्टीचा इन्कार केला आणि सांगितले, हे पत्र आम्ही किंवा आमच्याकडील कोणीही लिहिले नाही, परंतु वादविवादासाठी मात्र आमची तयारी आहे. तसे रीतसर निमंत्रण घेऊन कौलगी यदुनाथाचार्य हे शेषाचार्यांकडे आले. तेव्हा ते म्हणाले, मुळातच मध्व सिद्धांत आणि रामानुजीय सिद्धांत यात बरेच साम्य आहे. मग वाद कोणत्या विषयावर करावा? तेव्हा या 2 संप्रदायात ज्या विषयांवर मतभेद आहेत त्या विषयांपुरताच वाद होऊ देत. आनंद तारतम्य हा विषय वादासाठी ठरला. याही वेळी स्वामीजींनी आपल्या बुद्धिचातुर्याने आणि वादकौशल्याने आपले म्हणणे योग्य असल्याचे सिद्ध केले. नेहमीप्रमाणे सर्व पंडितांचा सत्कार करून स्वामी पुढील दौऱ्यासाठी निघणार होते. परंतु गावातील प्रतिष्ठित मंडळींनी स्वामींना विनंती केली की लवकरच चातुर्मास सुरू होईल, तेव्हा हा चातुर्मास इथेच व्हावा अशी आमची इच्छा आहे. स्वामींनी पण त्यांची विनंती मान्य केली आणि याच ठिकाणी चातुर्मास करण्याचे ठरविले. या निमित्ताने रोज निरनिराळ्या विषयांवरील प्रवचने आणि शास्त्रचर्चा ऐकण्यासाठी मिळतील म्हणून माध्वजनांना विशेष आनंद झाला. अनेक सद्गृहस्थांना देखील शास्त्रश्रवण आणि ग्रंथांचे अध्ययन करण्याची इच्छा होती. सकाळी शिष्यांसाठी पाठ होत असत, तर सामान्य जनतेसाठी सायंकाळी पंडितांची प्रवचने होत. स्वामीजी सायंकाळच्या प्रवचनांना देखील आवर्जून उपस्थित राहत असत. सकाळी शिष्यांचा पाठ, त्यानंतर पादपूजा, मूलरामदेव पूजन, सायंकालीन प्रवचन असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असे. स्वामीजी मात्र एवढ्या व्यस्त दिनचर्येतही अतिशय शांत असत. कधीही कोणावर रागवलेले त्यांना कोणी पाहिले नाही. परंतु
सर्व कामे शिस्तीत आणि वेळेत पार पाडावीत यावर मात्र त्यांचा कटाक्ष असे. कामातील चालढकल त्यांना मान्य नव्हती. चातुर्मासानंतर तंजावर, रामेश्वर, बेंगळूर, म्हैसूर आदी ठिकाणी मुक्काम करीत तेथील माध्वजनांना उपदेश करीत स्वामी म्हैसूर संस्थानात पोचले. श्री सत्यवीर तीर्थांपासून शहानुभोगांशी चाललेल्या वादविवादामुळे 30 ते 35 वर्षात कोणीच मठाधिपती येथे आले नव्हते. त्यामुळे मध्व संप्रदायी लोक निराश होते. परंतु आता मात्र इकडे येऊन हा जुना वाद मिटवून टाकायचा असे स्वामींनी ठरवले. माध्वजनांमध्ये देखील स्वामी येणार म्हणून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बंगलोर मुक्कामी लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. हत्तीवरून मिरवणूक काढली. अनेक मंगलवाद्ये वाजत होती. पुढे ब्रह्मवृंद वेदमंत्रांचे पठण करीत चालला होता. ठिकठिकाणी सुवासिनी मंगल आरती घेऊन उभ्या होत्या. हजारो स्त्री पुरुष या मिरवणुकीत सामील झाले होते. सर्व लोकांमध्ये इतका उत्साह होता की नियोजित वेळापेक्षा कितीतरी जास्त वेळ ही मिरवणूक सुरू होती. दुसरेच दिवशी मध्वनवमी असल्याने तो उत्सव देखील तितक्याच उत्साहात पार पडला. त्यानंतर महासमाराधनेचा उत्सव सुरू झाला. उत्सवाची, लोकांची, कार्यक्रमाची कितीही लगबग असली तरी पाठप्रवचनात मात्र खंड पडला नाही. पहाटेच विद्यार्थ्यांचा पाठ झाल्याशिवाय स्वामी पादपूजेसाठी बाहेर पडत नसत. हाच नियम आजही सुरू आहे. श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज देखील पहाटेचा विद्यार्थ्यांचा पाठ चुकवत नाहीत. सांगायचे एवढेच की श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींनी घालून दिलेले कितीतरी नियम उत्तरादी मठात आज तागायत चालू आहेत. दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांना पाठ सांगूनच करायची हा नियम विद्यमान स्वामीसुद्धा कसोशीने पाळतात. महासमाराधनेवेळी अनेक विद्वान पंडितांना पाचारण केले जात असे. अनेक विषयांवर शास्त्रचर्चा घडवून आणल्या जात. व्याख्यान, कीर्तन, प्रवचन असे अनेक कार्यक्रम उत्साहाने पार पाडले जात. विशेष गोष्ट अशी की स्वामी आपल्या प्रौढ विद्यार्थ्यांना वादविवादाच्या वेळी जवळ बसवून घेत. प्रसंगी आपल्या विद्यार्थ्यांमधील एखाद्याला पंडितांनी केलेल्या पूर्वपक्षाला उत्तर देण्याची संधी देत असत. जर विद्यार्थी उत्तर देऊ शकला नाही तर स्वामी स्वतः उत्तर देत. याचा एक फायदा असा होत असे की शिष्यांना विद्यार्थी दशेपासूनच वादविवादासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त होण्यास मदत होत असे आणि सभाधीटपणा येत असे. केवळ मठाचा नावलौकिक वाढवणे एवढाच उद्देश न ठेवता उत्तम शिष्य तयार करण्यावर त्यांचा अधिक भर असे. महासमाराधनेनंतर म्हैसूर दरबारी असलेला कलह कायदे पंडितांच्या मदतीने सोडविण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास स्वामींनी सुरुवात केली. ही सर्व व्यवस्था लावून स्वामी म्हैसूर मुक्कामी आले. इथेही त्यांचे भव्य स्वागत झाले. अनेक विद्वानांबरोबर शास्त्रचर्चा झाली. अशा प्रकारे मध्व तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करीत स्वामींचा अनेक ठिकाणी दिग्विजय झाला. त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व, पांडित्य, दानशूर वृत्ती आणि उत्तम आचारविचार यांचा प्रभाव सामान्य लोकांवर पडत असे. सामान्य माणूस त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावून जात असे. लोकमान्य टिळकांबरोबर चिकोडी येथे स्वामींचा झालेला वादविवाद त्या काळी खूप गाजला. टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला होता. या ग्रंथात टिळकांनी शांकर भाष्यावर आणि मध्व तत्त्वज्ञानावर अनेक ठिकाणी आक्षेप घेतले होते. शांकर मत अनुयायांना त्यांची ही मते पटली नव्हती. मध्व तत्त्वज्ञानावर केलेली टीका पण लोकांना रुचली नाही. पण हे टिळकांना सांगणार कोण? त्यांच्याबरोबर वाद करून आपण केलेली विधाने चूक आहेत हे पटवून देण्यास कोणीही तयार नव्हते. त्यावेळी काही मध्व अनुयायांनी ही गोष्ट श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींच्या निदर्शनाला आणून दिली आणि आपण आपले मत पटवून देऊन ही विधाने टिळकांना मागे घ्यायला लावावीत अशी विनंती केली. स्वामींनी देखील टिळकांबरोबर वाद करून आपले मत पटवून देण्याची तयारी दर्शवली. चिकोडी येथे कर्नाटक प्रांतिक परिषद भरणार होती. त्यानिमित्ताने टिळक चिकोडीला येणार होते. त्याचवेळी चर्चा व्हावी असे ठरवून टिळकांबरोबर पत्रव्यवहार केला आणि परस्परांच्या सहमतीने चर्चेचा दिवस निश्चित करण्यात आला. श्री स्वामी महाराज चतुर्थ आश्रम स्वीकारल्यानंतर प्रथमच आपल्या गावी येत असल्याने सर्व माध्वजन आनंदी होते. टिळकांबरोबर होणारी चर्चा ऐकण्यासाठी अनेक मोठे पंडित देखील त्यानिमित्ताने आले होते. कर्नाटक प्रांतिक सभेचे काम आटोपल्यावर दिनांक 13 आणि 14
1917 हे 2 दिवस चर्चा होणार होती. त्याप्रमाणे टिळक स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्यांच्यासोबत शिवराम महादेव परांजपे, श्रीराज तात्यासाहेब केळकर, श्री बेळवी वकील इत्यादी दिग्गज मंडळीही होती. कुशल प्रश्नोत्तर झाल्यावर स्वामींनीच वादविषयक प्रश्न टिळकांसमोर मांडला. पहिल्या दिवशी तत्वमसी या श्रुतिवाक्याचा विचार झाला. प्रत्येक वेळी स्वामींनी गीता रहस्यात मध्वभाष्यावर घेतलेल्या आक्षेपाचे खंडन करावे, त्यावर टिळकांनी आपले म्हणणे मांडावे, अशा रीतीने 4 दिवस आक्षेप खंडन या पद्धतीने चर्चा झाली. शेवटी श्री बेळवी वकील म्हणाले, आता खूप चर्चा झाली, टिळकही दमले आहेत, तेव्हा राहिलेल्या मुद्द्यावर आपले विचार स्वामींनी लिहून द्यावेत. टिळक ते वाचून त्यावर उत्तर देतील. पण स्वामींनी हा प्रस्ताव अमान्य केला. समोरासमोर चर्चा झाली तर विषय स्पष्ट होतो, तसा लिखाणातून होत नाही. तेव्हा पुढील चर्चा देखील समक्षच व्हावी अशी आमची इच्छा आहे, असे मत स्वामींनी व्यक्त केले. आता सवड नसेल तर जेव्हा सवड असेल तेव्हा चर्चा करू. टिळकांची योग्यता, त्यांची विद्वत्ता, लोकांवरील प्रभाव पाहता या गोष्टी स्पष्ट व्हाव्यात असे वाटते. नाहीतर लोकांवर याचा प्रभाव राहील आणि मध्वतत्वज्ञानाविषयी लोकांमध्ये चुकीचा विचार पसरावा, ही गोष्ट आम्हाला मान्य नाही, असे स्वामींनी सांगितले असता पुढील चर्चा पुण्यात करावी असे ठरले. पुढे सोयीचा दिवस ठरवून स्वामी पुण्याला आले आणि पुढील चर्चा झाली. पुण्यात येऊन टिळकांबरोबर चर्चा करण्याचे धैर्य फार थोड्या लोकांनी दाखविले होते. टिळक आणि त्यांचे सहकारी हे प्राचीन आणि अर्वाचीन शास्त्रात प्रवीण असल्याने स्वामींच्या निकटवर्तीयांना थोडी धास्ती वाटत होती. पण स्वामी मात्र निश्चिंत होते. चिकोडी येथील चर्चेचा वृत्तांत लोकात पसरला होताच मजल दर मजल करत स्वामी पुणे मुक्कामी येऊन पोचले. स्वामींचे पुणे येथे आगमन झाल्यावर सर्व माध्वजनांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. पादपूजा, तप्तमुद्रा, पाठ, प्रवचन इत्यादी नेहमीचे कार्यक्रम पार पाडल्यावर संध्याकाळी स्वामी आणि टिळक चर्चेसाठी बसत. त्यांच्यासोबत अनेक दिग्गज मंडळी देखील चर्चेत सहभागी होत. वास्तविक माध्वतत्व आणि टिळकांनी मांडलेला विचार मिळता जुळता होता. ज्ञानोत्तर कर्माची आवश्यकता दोघांनीही मांडली. ज्ञानोत्तर कर्म केले पाहिजे हा सिद्धांत मान्य केल्यास जग मिथ्या आहे हा सिद्धांत निरुपयोगी होतो आणि जग मिथ्या आहे हे तत्व मान्य केल्यास ज्ञानोत्तर कर्म केले पाहिजे हे तत्व सोडावे लागते. पण टिळकांनी दोन्ही परस्पर विरोधी तत्वे स्वीकारून माध्व भाष्यावर आक्षेप घेतले. बऱ्याच चर्चेनंतर टिळकांना स्वामींचे म्हणणे मान्य करावे लागले. शेवटी मध्व भाष्यावर घेतले गेलेले आक्षेप खोडून काढण्यात स्वामी यशस्वी झाले. टिळकांनाही 15 दिवसांच्या चर्चेनंतर स्वामींचे म्हणणे पटले आणि पुढील आवृत्तीतून आक्षेप घेतलेला भाग गाळून टाकतो असे वचन टिळकांनी स्वामींना दिले. त्या काळी टिळक आणि स्वामी यांची भेट आणि शास्त्रचर्चा खूप गाजली आणि सर्व मध्वजनांमध्ये स्वामींविषयी असलेला आदर द्विगुणित झाला. ही चर्चा चालू असतानाच श्री स्वामीजींचा निरनिराळ्या ठिकाणी सत्कार होतच होता. आनंद आश्रम, वेदशास्त्रोत्तेजक सभा, केसरी इत्यादी संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. स्वामींनी देखील उत्तरादी मठाच्या परंपरेप्रमाणे महामहोपाध्याय, वासुदेव शास्त्री अभ्यंकर, श्रीधर शास्त्री पाठक, बापट इत्यादी विद्वान पंडित आणि सर्व वैदिक पुराणिक यांचा मठातर्फे सन्मान केला. मध्व सिद्धांत प्रचारिणी तिरचानोर या संस्थेच्या पुणे येथील शाखेने सर्व माध्वजनांमार्फत स्वामीजींचा सत्कार केला. त्याबद्दलचे निमंत्रणपत्र वर्तमानपत्रातून छापण्यात आले होते. त्या निमंत्रणपत्रात टिळक, केळकर इत्यादी मान्यवरांच्या सह्या होत्या. तेव्हा झालेला भव्य सत्कार, अनेक मान्यवरांनी मांडलेले स्वामींसंबंधीचे विचार या सर्वांची विस्तृत बातमी त्यावेळच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्वामींच्या विद्वत्ता, औदार्य, शांतवृत्ती इत्यादी गुणांचा आवर्जून उल्लेख केलेला आढळतो. पुणे मुक्कामी असताना मध्व तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी एखादे मासिक काढावे असा विचार स्वामींच्या मनात आला. त्याप्रमाणे मध्व सिद्धांत सुधाकर या नावाचे मासिक काढण्याचे सांगून स्वामींनी त्यास अर्थसहाय्य दिले. महाराष्ट्रातील मध्वजनांसाठी हे मासिक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले होते. रंगाचार्य रेड्डी यांनी संपादित केलेले हे मासिक 3 वर्षे चालले. स्वामींच्या सोबत असलेल्या 100 ते 150 बैलगाड्या, 30-35 घोडी, गायींचे कळप, हत्ती इत्यादी पशुधन हे सर्वसामान्य लोकांच्या कुतूहलाचा विषय झाले होते.
या दरम्यान स्वामींना अफाट लोकप्रियता प्राप्त झाली. वादविवादाच्या वेळी दिसलेली स्वामींची विद्वत्ता, शांतवृत्ती, वैराग्य, सदाचार, अन्नसंतर्पण, विद्वानांची केलेली संभावना या त्यांच्या गुणांचा प्रभाव विद्वानांपासून सामान्य जनांपर्यंत सर्वांवर पडला होता. पुण्यात येऊन टिळकांबरोबर वाद करून आपले म्हणणे पटवून देण्याइतकी निर्भय वृत्ती यामुळे स्वामीजीविषयींचा आदर वाढतच गेला. पुण्यातील पंडितांनी स्वामींचा केलेला गौरव सामान्य पुणेकरांवर विशेष प्रभाव टाकून गेला. पुण्याचा संचार आटोपून स्वामी पुढे विजापूरकडे निघाले. त्यासंबंधीचा भाग आपण उद्याच्या भागात पाहू.